नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी येते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुलेला जी आहे 5 दिवसांची पोलीस कोठडी विशेष मकोका न्यायालयाने सुनावलेली आहे आणि त्याच अनुषंगाने माझ्यासोबत चर्चेमध्ये सहभागी आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी येते. डिजिटल पुराव्याच्या आधारे सुदर्शन घुलेला 5 दिवसांची पोलीस कोठडी विशेष मकोका न्यायालयाने जी सुनावलेली आहे. काय बातमी आहे? निश्चितच जर आपण पाहिलं तर सुदर्शन घुले हा या सगळ्या प्रकरणातला प्रमुख आरोपी असल्याचं पाहायला मिळतं किंवा संशयाची सुई अगदी पहिल्यापासून सुदर्शन घुलेवर होती. खून आणि खंडणी अशा दोन्ही प्रकरणातला तो आरोपी आहे. संतोष देशमुखांची हत्या 9 डिसेंबरला झाली. 9 डिसेंबर पासून ते 4 जानेवारी पर्यंत हा सुदर्शन घुले जो आहे तो फरार होता. त्याच्याबरोबर तो सुधीर सांगळे देखील फरार होता आणि हे मग भिवंडी, पुणे, परळी, गिरनार, पुन्हा त्या पुण्यामध्ये बालेवाडीत मध्ये ते सापडले दोघं 4 जानेवारीला. त्यांना कोठडी झाली. केज न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कोठडी देखील जी आहे ती देण्यात आली. मात्र जर आपण पाहिलं तर याच सुदर्शन घुलेच्या गाडीमध्ये राजरत्न त्याची जी काळ्या कलरची स्कॉर्पिओ आहे 333 एवढाच त्या गाडीचा नंबर दिसतो. ज्या गाडीमध्ये 2 मोबाईल फोन्स सापडले होते. ज्या मोबाईल फोन्स मध्ये पैकी एका मोबाईल फोन्स मध्ये जे आहे ते संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ SIT आणि CID ला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर याच्यावरचा संशय जो आहे तो बळावला. 4 जानेवारीला याला पोलिसांनी अटक देखील केली. त्यानंतर याला कोठडी मिळाल्यानंतर आता जर आपण पाहिलं तर आता या सुदर्शन घुलेच्या विरोधामध्ये काही डिजिटल एव्हिडन्सेस अर्थात जर आपण पाहिलं तर डिजिटल पुरावे जे आहेत ते आम्हाला मिळालेले आहेत. स्ट्रॉंग एव्हिडन्सेस आहेत आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर त्यांना 10 दिवसाची कोठडी द्यावी असा अर्ज SIT जो आहे तो बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये केला होता. आणि मकोका न्यायालयाने जे आहे ते हे सगळं ग्राह्य धरून अगदी 10 दिवसांची नाही पण 5 दिवसांची कोठडी जी आहे ती यामध्ये सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राजरत्न SIT कोठडी पोलीस कोठडी जी आहे ती मिळालेली आहे SITच्या अर्जानुसार आणि 5 दिवस आता सुदर्शन घुले जो आहे तो पोलीस कोठडीमध्ये असणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या या 5 दिवसामध्ये समोर येऊ शकतात. काय सांगशील? संकेत, जर एक गोष्ट पाहिली तर या सुदर्शन घुलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती यापूर्वी आणि परत एकदा पोलीस कोठडी सुनावण्यामागचा उद्देश काय वाटतोय? राजरत्न जर आपण बघितलं तर पोलीस कोठडी ही याच आधारावर दिलेली आहे की डिजिटल एव्हिडन्सेस जे महत्वाचे डिजिटल पुरावे आहेत ते मिळालेले आहेत. शिवाय मोबाईलचं लॉक जे आहे ते देखील ओपन करण्यासाठी त्याची कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आली होती. या अगोदर सुद्धा त्याला जर आपण पाहिलं तर 4 जानेवारीला अटक करण्यात आलेली आहे. 12 जानेवारीला याच्यावर मकोका दाखल केलेला आहे. मकोका दाखल केल्यानंतर आता पुन्हा SIT कडनं त्याला कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे एकंदरीतच राजरत्न जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत CID SIT आपापल्या परीने जो तपास करते त्यातला ही सगळ्यात महत्वाची घटना म्हणून आपण म्हणू शकतो की सुदर्शन घुलेला SIT कोठडी झाली. संकेत, जर आपण पाहिलं तर संतोष देशमुखांची हत्या ही 9 डिसेंबरला झालेली होती. आज जवळपास पाहतोय ते 50 दिवस होत आलेले आहेत. या प्रकरणातील जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अद्यापही पोलिसांना सापडत नाही. विष्णू चाटेचा मोबाईल सुद्धा सापडत नाही. तो म्हणतोय की मोबाईल कुठे फेकलाय मला माहितीच नाही. नाशिकमध्ये कुठेतरी फेकलाय पण कुठे फेकलाय हे मला माहिती नाहीये. पोलिसांचा जो आहे त्या आरोपींवरती वचकच राहिला नाही असं कुठेतरी म्हणावं लागेल. कारण पोलिसी खाक्या दाखवल्याच्या नंतर चांगले पोपटासारखे बोलायला लागतात. परंतु हा विष्णू चाटे जो आहे तो अद्यापही बोलायला तयार नाही. मोबाईल कुठे आहे तो मला माहिती नाही म्हणतोय. एकंदरीत हा संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम जो आतापर्यंत तपासाचा घटनाक्रम एकंदरीत कसा राहिलेला आहे? राजरत्न, संतोष देशमुखांची हत्या जरी 9 डिसेंबरला झाली असली तरी त्या हत्येच्या बरोबर 1 महिना अगोदर विष्णू चाटे आणि हा वाल्मिक कराड आका यांनी संतोष देशमुखांना जी आहे ती धमकी देखील दिली होती एका थर्ड पार्टी सरपंचाच्या माध्यमातलं की आणि त्याचा जो जबाब आहे तो अश्विनी देशमुख ज्या संतोष देशमुखांच्या पत्नी आहेत त्यांनी CIDच्या जबाबामध्ये म्हटलेला आहे. मात्र जर आपण पाहिलं तर 6 डिसेंबर 2024ला आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती. जी मारहाण जो वाद मिटवण्यामध्ये संतोष देशमुखांनी मध्यस्थी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर याच वादाचा याच रागाचा वाहे जे आहे ते डोक्यामध्ये ठेवून 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण झालं. संतोष देशमुखांचे अपहरण करून हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर
मांजरसुंबा रोडवर डेठणा हे जे गाव आहे त्या गावामध्ये एका शिवारामध्ये संतोष देशमुखांचा मृतदेह जो आहे तो सापडला. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या सगळ्या प्रकरणाची तपास जी आहे ती तक्रार जी आहे ती तक्रार दिली. 10 डिसेंबरला या हत्येच्या निषेधार्थ बीड मधले नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कारण संतोष देशमुख एक सेवाभावी सरपंच होते. ज्या अशा सेवाभावी आणि मृदुभाषी स्वभावाच्या व्यक्तीची अशा प्रकारे निर्घृण हत्या होऊ नये या हत्येच्या निषेधार्थ सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. सेवाभाई सरपंचाचं उदाहरण जर बघितलं आपण, ही जी आवादा पवनचक्की होती त्या पवनचक्कीचे सुरक्षा रक्षक होते सोनवणे नावाचे, त्यांना कुठंतरी मारहाण झालेली होती, त्यांना शिवीगाळ झालेली होती आणि अशा वेळी संतोष देशमुख थेट मसाजोग मधून त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले होते. खरं तर आपल्या गावातील एका नागरिकाला, आपल्या गावातील एका ग्रामस्थाला कोणीतरी त्रास देतोय ही भावना ज्यावेळेस होती, घटना घडते, अशा वेळी जे संतोष देशमुख आहेत ते त्या ठिकाणी येतात. निश्चितच राजरत्न, म्हणजे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर आपल्या गावातली कंपनी, आपल्या गावातली व्यक्ती या सगळ्यामुळे संतोष देशमुख जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचतात आणि दुर्दैवाने या वादामध्ये मध्यस्थी केली म्हणून त्यांना जो आहे तो त्यांचा जीव देखील गमवावा लागतो. राजरत्न, यानंतर जर आपण पाहिलं तर 10 डिसेंबरला जयराम चाटे, महेश केदार या दोघांना अटक झाली होती. 11 डिसेंबरला क्राईम ब्रँच कडनं प्रतीक घुलेला देखील अटक झाली होती. आणि याच दिवशी म्हणजे 11 डिसेंबरला वाल्मिकवर, आकावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय त्यावेळी हे आका मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वराचं दर्शन घेताना पाहायला मिळत होते, ज्याचा फोटो देखील वाल्मिकच्या सोशल मीडिया अकाउंटवर आहे. 13 डिसेंबरला बीड बंदची हाक देण्यात आली होती आणि 13 डिसेंबरलाच या प्रकरणाचा तपास जो आहे तो सीआयडी कडे वर्ग करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 14 डिसेंबरला केज पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक होते महाजन नावाचे, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. आणि याच दिवशी विष्णू चाटे, जो केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होता, त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं हकालपट्टी करण्यात आली. 14ला त्याची हकालपट्टी होते आणि 18 डिसेंबरला तर या विष्णू चाट्याला अटक देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. 19 डिसेंबरला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मारहाण संतोष देशमुखांना झाल्याचं निष्पन्न होतं. 19 डिसेंबर राजरत्न आपल्याला आठवतंय 3-3:30ची वेळ होती आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आमदार विजयसिंह पंडित यांनी संतोष देशमुखांचा पीएम रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो विधानसभेच्या पटलावर ठेवला होता. प्रत्येक शब्द न शब्द ऐकत असताना संतोष देशमुखांची हत्या कशी झाली, संतोष देशमुखांच्या जर आपण पाहिलं तर शरीराचा एक भाग असा नव्हता की जिथं मारहाण झाली नव्हती. हे सगळं जे आहे विजयसिंह पंडित यांनी विधानसभेमध्ये ज्यावेळेस भाषण करताना सांगितलं, अक्षरशः विधान भवनामधील जे आमदार होते त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर सर्व पक्षीय आमदारांनी मागणी केली की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जेही आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. विजयसिंह पंडित यांनी सुद्धा सांगितलं की आमचा बीड जिल्हा, जे की गेवराई मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी सांगितलं आमचा बीड जिल्हा संत परंपरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आमचा बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आमच्या बीड जिल्ह्याला गोपीनाथ मुंडे असतील, केशर काकू क्षीरसागर असतील, त्याचबरोबर क्रांतिसिंह नाना पाटील ज्यांनी प्रति सरकारची स्थापना केली त्यांची परंपरा आहे. त्या बीड जिल्ह्याला विशेषतः जर पाहिलं तर परळी वैजनाथ सारखं महत्वाचं स्थळ त्या ठिकाणी आहे. भाविक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. त्या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम केलं जाते अशी मागणी त्यांनी थेट विधानसभेमध्ये केलेली होती. जर कोणत्याही पक्षाचा ती व्यक्ती असू दे त्याच्यावरती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा विजयसिंह पंडित यांनी विधान भवनामध्ये केल्याचं पाहायला मिळालं होतं. संकेत निश्चितच, आणि विजयसिंह पंडितांनी काल सुद्धा पुन्हा एकदा तीच मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. आणि या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांनी काल मनोज जरांगे पाटलांचं जे उपोषण अंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी देखील विजयसिंह पंडितांनी त्यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. राजरत्न, 21 डिसेंबर या प्रकरणातला महत्वाचा एक दिवस, या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने एक महत्वाचा दिवस आपण म्हणू शकतो. कारण याच दिवशी तत्कालीन एसपी अविनाश भारगळ यांच्यावर तपासात दिरंगाई केल्याचा आरोप ठेवत त्यांची बदली झाली. नवनीत कावत जे बीडचे नवीन एसपी झाले. 21 डिसेंबरलाच शरद पवारांनी मस्साजोग मध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या परिवाराची भेट घेतली होती. संदीप क्षीरसागर वगैरे प्रमुख नेते जे आहेत ते शरद पवारांसोबत होते. याच दिवशी सायंकाळी हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून अजित पवार जे आहेत ते मसाजोग मध्ये पोहोचले. त्यांनी देखील संतोष देशमुखांच्या परिवाराची
भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न आणि संकेत, याच भेटीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा ग्रामस्थांनी मागणी केली होती. निश्चितच राजरत्न. आता जर आपण पाहिलं तर ते 24 डिसेंबरला खंडणी प्रकरण जे आहे ते सीआयडी कडे वर्ग झालं. 28 डिसेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो निघाला. 31 डिसेंबरला वाल्मिक समर्थकांचा अण्णा आणि सुरेशदासांच्या भाषेमधला आका, हा आका जो आहे तो सरेंडर होतो. राजरत्न 31 डिसेंबरला हा पुण्यात सरेंडर होताना आधी हा 31 सेकंदाचा व्हिडिओ करतो. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि खंडणी प्रकरणामध्ये मला राजकीय हेतूने गोवलं जातंय, असं सगळं हा बाबा व्हिडिओमध्ये 31 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये सांगतो. पुण्यामध्ये सरेंडर होताना सुद्धा त्या काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ मधनं अगदी हिरो असल्यासारखा थाटात तो त्या ठिकाणी येतो, सरेंडर होतो. मग सरेंडर झाल्यानंतर त्याची 5 तास कसून चौकशी होते. ही चौकशी झाल्यानंतर त्याला केज न्यायालयामध्ये केजला हजर केलं जातं. केज न्यायालयामध्ये त्याच्या तपासाच्या अनुषंगाने चर्चा होते. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती, पोलीस कोठडी जी आहे ती या आकाला मिळते. पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा 4 जानेवारीला या सगळ्या प्रकरणामध्ये 1 जानेवारीला मध्यरात्री वाल्मिकला अटक होते, वाल्मिकला सीआयडी कोठडी होते आणि 4 जानेवारीला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यात सापडतात. यांच्या बरोबरच सीआयडी जी आहे ती संभाजी वायभसे जो डॉक्टर आहे तो आणि त्याच्या वकील पत्नीला अटक करतं आणि यासोबत सिद्धार्थ सोनवणे यांनाही अटक करतं. यांना दोघांना अटक करण्यामागचं कारण असं असतं की सिद्धार्थ सोनवणे जो मस्साजोगचा रहिवासी आहे आणि यानंच हा टिप्पर म्हणून काम करत होता. यानंच संतोष देशमुख 9 डिसेंबरला कुठं जात आहेत, संतोष देशमुख 9 डिसेंबरला काय करतायत, कुणासोबत आहेत, कुणाला भेटणार आहेत, त्यांचा रूट कसा आहे, त्यांचं प्रत्येक लोकेशन या आरोपींना, मग विष्णू चाटे, मग तो वाल्मिक कराड, मग सुदर्शन घुले, प्रतीक केदार, महेश घुले, या सगळ्यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. संकेत, हा जो सिद्धार्थ सोनवणे आहे हा प्रत्येक घटनेची टीप जो आहे तो आरोपींना देतो आणि थेटपणे कल्याणमध्ये जाऊन बसतो. त्याला कल्याणमधून जे आहे पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे. निश्चितच. आणि हा जो डॉक्टर आहे संभाजी वायभसे, त्याला तर या फरार आरोपींना पैसे पुरवण्याचा आरोप देखील असल्याचं पाहायला मिळतं. आता सिद्धार्थ सोनवणेलाही मकोकामध्ये घेतलेला आहे. डॉक्टर संभाजी वायभसेची चौकशी जी आहे ती देखील पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या प्रकरणाच्या निषेधार्थ 5 जानेवारी 2025ला पुण्यात मध्ये लालमहल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघतो. 6 जानेवारीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतं आणि भेट घेऊन राजरत्न हीच मागणी करतात की एकतर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं काढा किंवा वाल्मिक कराडला BNS 303 अंडर, नवी जी न्यायसंहिता आहे त्यानुसार 303 अंडर त्याला खुनातल्या गुन्ह्याचा प्रमुख आरोपी जो आहे तो बनवा. या शिष्टमंडळामध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले असतात, विजय वडेट्टीवार होते, हे आपले अंबादास दानवे होते, ज्योती मेटे होत्या आणि प्रमुख संदीप क्षीरसागर, सुरेश धस असे सगळे प्रमुख नेते या शिष्टमंडळामध्ये असल्याचं पाहायला मिळालं. 7 जानेवारीला संतोष देशमुखांचा परिवार जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतो. त्यानंतर 12 जानेवारीला विष्णू चाट्यासह 8 आरोपींवर जो आहे तो मकोका दाखल होतो आणि 14 जानेवारीला वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका लागतो. आज 48वा दिवस आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा. अजूनही तो कृष्णा आंधळे जो आहे तो फरार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संकेत, आरोपींवरती मकोका दाखल होतो आणि थेटपणे त्यांचे समर्थक अख्खं परळी बंद करतात. निश्चितच वाल्मिक कराडचे समर्थक अगदी म्हणजे केवळ परळी बंद ठेवत नाहीत राजरत्न, तर टॉवरवर चढून हा आपला वाल्मिक कसा देव आहे, वाल्मिक कसा समर्थक आहे, वाल्मिक कसा अण्णा म्हणजे वाल्मिक कसा भारू आहे, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे आहे ते समर्थक करताना पाहायला मिळतात. अशा वेळी करतात की ज्याच दिवशी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश फाटक हे जमावबंदीचे आदेश काढतात. आणि जमावबंदीच्या आदेशामध्ये प्राथमिक काय असतं बाबा की 4 जणांपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये, कुठलेही आंदोलन मोर्चे जे आहेत ते यांनी करू नयेत. अशा वेळी हे आंदोलन आणि हे सगळे मोर्चे करताना समर्थक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतात. वाल्मिक कराडच्या मातोश्री पारुबाई कराड असतील किंवा मग मंजिली कराड असतील, हे सगळे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात. राजरत्न, संकेत, संपूर्ण घटनाक्रम आपण पाहिला तर आता जर पाहिलं तर तुला आठवत असेल तर ज्यावेळी CIDचं पथक तपास करत होतं त्यांना एका ब्लॅक कलरच्या गाडीमध्ये 2 मोबाईल सापडलेले होते. आता जसं
एसआयटीने सांगितलेलं आहे की आम्हाला डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्यांनी जी कोठडी मागितली, सुदर्शन घोलेंची जी 10 दिवसांची कोठडी मागितली होती, त्याला 5 दिवसांची जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. खरं तर पहिल्या याच्यामध्ये जर तू सांगितलं की 2 मोबाईल सापडलेले होते. पहिल्या मोबाईलमध्ये जर पाहिलं तर ज्यावेळी संतोष देशमुखांना मारहाण होत होती त्यावेळेस चित्रीकरण करण्यात आलेलं होतं आणि व्हॉट्सअप कॉल जो आहे तो मोक्कारपंथी जो ग्रुप आहे त्याच्यावरती करण्यात आलेला होता. पुढून कोण बघत होतं हे अद्यापही पुढे आलेलं नाही, परंतु तो तपासाचा भाग आहे. तो तपासाचा भाग आहे. पुढून कोण बघत होते तपासामध्ये पुढे येईलच. परंतु असे सुद्धा आरोप करण्यात येत होते की दुसरा जो मोबाईल आहे त्या दुसऱ्या मोबाईलवरून कोणत्या तरी मोठ्या राजकीय नेत्याला कॉल गेल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला होता. या बाबतीमध्ये काय माहिती? आज तागायत राजरत्न तो बडा नेता कोण आणि मग कोणाला फोन झाला याची माहिती ना तपास यंत्रणांनी दिली, ना एसआयटीनं दिली, ना सीआयडीनं दिली. त्यामुळे हा प्रश्न अजूनही तितकाच महत्वाचा आहे की तो मग संतोष देशमुखांना ची हत्या होतीये, संतोष देशमुखांना अमानवीय आणि निर्घृण पद्धतीने मारलं जातंय. या सगळ्या प्रकरणाचं मोबाईलमध्ये तर फुटेज होतच आहे, मात्र एका बड्या नेत्याला देखील फोन करून त्याला देखील जे आहे ते दाखवलं जातं. तो बडा नेता कोण याचा तपास अजून म्हणजे आता तर राजरत्न हे सगळं प्रकरण कुठेतरी मागं पडल्याच पाहायला मिळतंय. ना त्या बड्या नेत्याचं नाव येतं, ना त्या दुसऱ्या मोबाईलचं काय झालं हे समोर येतं. निश्चितपणे, कारण आपण पाहिलं तर 2 मोबाईल त्या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये सापडल्याचं सांगण्यात येत होतं. पहिल्या मोबाईल मधून जो आहे तो कॉल करण्यात आलेला होता, ज्यावेळेस मारताना व्हिडिओही होता, ज्यावेळेस संतोष देशमुखांना मारहाण करण्यात येत होती, ज्यावेळेस ते गयावया करत होते की मला सोडा अशी गयावया करत होते. अशा वेळी जर त्यांना मारहाण करण्यात येत होती तर अशा वेळी त्यांना ज्यावेळेस मारहाण करण्यात येत होती त्याचं चित्रीकरण कुठंतरी इतर आरोपींना दाखवणं हे अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. तर दुसऱ्या बाजूला असंही सांगण्यात होतं की दुसऱ्या मोबाईल मधून जे आहे राजकीय नेत्यांना कॉल केला जात होता, परंतु अद्यापही तपासामध्ये पुढे आलेलं नाही. आता पोलिसांनी ज्या डिजिटल पुराव्याच्या आधारे पोलीस कोठडी मागितली होती त्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे हे बाब पुढे येण्याची शक्यता आहे का? निश्चितच कोणत्या राजकीय नेत्यांना कॉल केले? निश्चितच याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एसआयटीनं अर्ज जो दाखल केला होता सुदर्शन घुलेचा ताबा मिळवण्याच्या संदर्भात किंवा त्याला पोलीस कोठडी मिळावी या अनुषंगानं, या आशयानं, तर याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी म्हणताना अर्जामध्येच असं म्हटलेलं आहे की स्ट्रॉंग एव्हिडन्सेस आम्हाला मिळालेले आहेत, जे डिजिटल पुरावे आपण ग्राह्य धरतो त्या अनुषंगाने काही डिजिटल पुराव्यांच्या आधारे आपल्याला त्याची कोठडी जी आहे ती मिळवता येऊ शकते. आणि या अनुषंगानं ज्या अर्थी एसआयटी म्हणतंय की आपल्याकडे स्ट्रॉंग पुरावे, स्ट्रॉंग एव्हिडन्सेस आहेत. राजरत्न विषय असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासूनच एसआयटी, सीआयडी आता आम्ही वस्तुदर्शकपणे पारदर्शकपणे तपास करतोय असं म्हणतं, मात्र आज तागायत तपास कुठपर्यंत आला याची माहिती प्रसार यंत्रणांना मिळाली नाही. साधं त्याचं ऑनलाईन प्रसिद्धी पत्रकही आलं नाही. आपलं सोड माध्यमांपर्यंत नका येऊन देऊ, मात्र संतोष देशमुखांच्या परिवाराला देखील या संदर्भातली माहिती मिळाली नाही. त्यामुळे ते स्ट्रॉंग एव्हिडन्सेस जे एसआयटी म्हणतंय ते काय आहे हा देखील एक स्वतंत्र संशोधनाचा विषय. निश्चितपणे हे डिजिटल एव्हिडन्सेस नेमके काय आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. परंतु संख्या जर पाहिलं तर एक खंडणीच्या संदर्भातली एक सीसीटीव्ही फुटेजेस सुद्धा पुढे आलेलं होतं. तो पुरावा हाच म्हणायचा का? कारण मोठी टीका झालेली होती. कारण जर पाहिलं तर हे सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आल्याच्या नंतर सुद्धा वाल्मिक कराडला पोलीस कोठडीची मागणी करण्याच्या ऐवजी त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता. भले त्यांच्या वकिलांनी तो जामिनासाठीचा अर्ज नंतर मागे घेतला, परंतु त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आता त्याच्यावरती बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारही सुरू होते. आता त्याला परत एकदा कारागृहामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. परंतु ते जे पुरावे होते, जे सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आलेलं होतं, ते कोर्टापुढे सादर करण्यात आलं नव्हतं. ज्यावेळी प्रसार माध्यमांमधून बातम्या आल्या, अर्थात सामाजिक मीडियावरती जर पाहिलं तर सोशल मीडियावरती सुद्धा ती क्लिप व्हायरल झालेली होती. ते सीसीटीव्ही फुटेजेस जे होतं ते व्हायरल झालेलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये जी तपास यंत्रणांवरती सुद्धा टीका करण्यात येत होती की का तपास यंत्रणांनी कोर्टापुढे पुरावा सादर का केला नाही, अशी ज्यावेळेस कोर्टाला अर्थात तपास यंत्रणांना विचारलं जात होतं. आणि त्याच अनुषंगानं ही जी आहे परत एकदा पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे का? काय वाटतं? निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर 29 तारखेला वाल्मिकची कोठडी संपतीये आणि त्याच दिवशी 29 नोव्हेंबरच्या तारखेचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सगळ्या माध्यमांमध्ये झळकतं. मात्र एसआयटी आणि सीआयडी त्याचा साधा उल्लेखही दुसऱ्या दिवशी करताना पाहायला मिळत नाही. मग त्याला न्यायालयीन कोठडी वाल्मिकला मिळते आणि मकोका असल्यामुळे अर्थातच वाल्मिकला जे आहे ते जामीन तर नाही मिळणार, बेल तर नाही मिळणार, पण न्यायालयीन म्हणजे आणि त्यात याच्यामध्ये एसआयटी असं देखील म्हणतं की
आता आमचा तपास जो आहे तो पूर्ण झालेला आहे, काय वाढीव कस्टडीची गरज नाही, वाढीव कोठडीची गरज नाही, मग त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये प्रश्न हाच निर्माण होतो, ज्यावेळी तपास यंत्रणा म्हणतात की आमची जी चौकशी आहे ती पूर्ण झालेली आहे, आमचा तपास पूर्ण झालेला आहे, ज्यावेळेस पोलीस कोठडीमध्ये तपास पूर्ण होतो संकेत, त्यानंतर त्या आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं जातं, हा नियमच आहे. परंतु अशा वेळी ज्यावेळेस सीसीटीव्ही फुटेजेस पुढे येतं आणि त्यानंतर आरोपीला थेटपणे न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं जातं, काय सांगशील हा प्रकार? निश्चितच हाजरत नाही. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर SIT आणि CID ज्या पद्धतीने म्हणतंय की आमचा तपास पूर्ण झालाय, तपास पूर्ण झालाय, तर मग काय कारवाई केली? आता ठीक आहे, तुम्हाला तपास चालू असताना माहिती द्यायची नव्हती, प्रसिद्धी पत्रक द्यायचं नव्हतं, इट्स ओके, पण आता तपास पूर्ण झालाय ना तुमचा, मग आता तुम्ही त्याची माहिती जी आहे ती का समोर आणत नाही? अंजली दमानिया ज्याप्रमाणे सातत्याने मागणी करतात की या सगळ्या तपासाच्या अनुषंगानं सगळं पब्लिक डोमेन मध्ये जे आहे ते आलं पाहिजे. आजच पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी तर 26 पोलीस अधिकाऱ्यांची जंत्रीच काढलेली आहे की जे कसे वाल्मिक कराडशी निगडीत आहेत. मग ज्याच्यामध्ये आंबेजोगाईतल्या काही पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे, परळीतल्या काही पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे, असे 1-2 नव्हे तर 26 पोलीस अधिकाऱ्यांचे लागेबंदे वाल्मिक कराड आणि संबंधित अगदी धनंजय मुंडेंशी त्यांचे संबंध आहेत असं देखील त्यांनी आरोप केल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यांच्या फेसबुक अकाउंटवर अगदी ती पब्लिक पोस्ट आहे, त्यामुळं कोणीही जाऊन त्या ठिकाणी पोस्ट वाचू शकतं. सकाळीच्या दरम्यान तृप्ती देसाईंनी ती पोस्ट केली होती. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राजरत्न आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. संकेत, एक गोष्ट तू नोटीस केली आहेस का, महत्वाची आहे. जर पाहिलं तर वाल्मिक कराड जो आहे म्हणजे खंडणी मधला जो प्रमुख आरोपी होता, आता त्याच्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. तर हाच वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये तो 31 डिसेंबरला दुपारी 12:15 दरम्यान पुणे स्थित असणाऱ्या म्हणजे पाषाण स्थित असणाऱ्या CIDच्या कार्यालयामध्ये शरण येतो. त्याआधी एक स्वतःचा तो एक व्हिडिओ करतो. त्या व्हिडिओमध्ये तो सांगतो की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालेली पाहिजे, या प्रकरणामध्ये मला राजकीय द्वेषापोटी गोवल्या चाललंय, असा जो आरोप आहे तो वाल्मिक कराडने केलेला आहे. परंतु जर आता एक सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आलेला आहे, जो टोल नाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेजेस पुढे येतं, त्यामध्ये तो बीड मधून थेटपणे पुण्याच्या दिशेने येताना दिसतोय. अशा वेळी कुठेतरी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्या बालाजी तांदळेचं. निश्चितपणे त्या बालाजी तांदेच्या सीसीटीव्ही फुटेजेस कडे मी येणाऱ्याचे संकेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तो टोल नाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेज असते, 3 गाड्या ज्या बाहेर पडतायत त्याचं पुढे येत आहे. अशा वेळी तो बीड मधून पुण्यात येतो आणि पुण्यामध्ये CIDला शरण येतो आणि तपास यंत्रणा तपास करतायत. काय तपास करतायत की हा कुठे होता, पुण्यामध्ये हा एवढे दिवस कुठे होता. कुठेतरी तपास यंत्रणांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा प्रयत्न हा वाल्मिक कराडने केलाय असं वाटतं. 100% तपास यंत्रणांच्या डोळ्यामध्ये धूळफेक झालेली आहे. इतकं सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील प्रकरण, 1-2 नाही तर 13 टीम राजरत्न वाल्मिकच्या शोधासाठी SITनं CIDनं दिल्या होत्या. SIT तर 1 जानेवारीला गठीत झाली बसवराज तेलींच्या नेतृत्वाखाली. CIDच्या 13 टीम पैकी एकाही टीमला कळू नये वाल्मिक कुठं आहे आणि बीड मधून बाहेर पडतोय. आणि हा मस्त त्या 3 गाड्या घेऊन टोल नाक्यावरनं बाहेर काय पडतोय, महाकालेश्वराचं दर्शन काय घ्यायला जातोय खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर. 13 टीम ज्या आहेत त्या तैनात करू नये. मग तुमचे खबरे कुठे आहेत, तुमच्या गुप्तचर यंत्रणा कुठे आहेत, या सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. तुम्ही CID सारख्या महत्वाच्या विभागात, ज्याचं नाव मराठीमधलं गुन्हे अन्वेषण विभाग आहे, कुठं त्या गुन्ह्यांचं अन्वेषण तुम्ही करताय? संकेत, तू जो प्रश्न उपस्थित केलाय की तुमचे खबरे कुठे आहेत, पोलिसांचे खबरे कुठे आहेत. संकेत, मला एक गोष्ट सांग, तू विचारलाय की पोलिसांचे खबरे कुठे आहेत. ज्यावेळी खंडणीची एक क्लिप व्हायरल झालेली होती, सीसीटीव्ही फुटेजेस व्हायरल झालेले होते, तू पोलिसांच्या खबऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. स्वतः पोलीस अधिकारी असणारे राजेश पाटील, जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधे, ज्या बीड पोलिसांकडून सांगण्यात येतं की 2 वर्षापासून कृष्णा आंधे फरार आहे, तोच फरार आरोपी थेटपणे राजेश पाटील यांच्या सोबत दिसतोय, पोलिसांसोबतच दिसतोय आणि तू खबऱ्यांचा प्रश्न उपस्थित करतोय. जर पोलीस अधिकारी जर अशा पद्धतीच्या माहिती, जे महत्वाची माहिती आहे कृष्णा आंधेच्या बाबतीमध्ये, ते लपवत असतील, पोलिसांना सांगत नसतील, स्वतः पोलीस अधिकारी असताना जर पोलिसांना सांगत नसतील, तर खबरांचा काय मोठा प्रश्न राहिलाय. 100% राजरत्न, ही थोडीशी प्रशासकीय यंत्रणेमधली किंवा पोलीस यंत्रणेमधली अशी जी कीड आहे ती या सगळ्या प्रकरणामुळे समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा राजेश पाटील जर नुसता तिथं गेला असता तर ठीक आहे बाबा, हा पोलीस गणवेशामध्ये तिथं गेलाय, पोलीस वर्दीमध्ये तिथं गेलाय. आणि कृष्णा आंधळे, ज्याला बीडमधनं तो 2 वर्षापासून फरार आहे असं बीडचं तिथलं स्थानिक प्रशासन सांगताना आपल्याला पाहायला मिळतं किंवा तशी माहिती मिळताना पाहायला मिळते. हा कृष्णा आंधळे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये
हा राजेश आंधळे हा राजेश पाटील जो आहे तो यांच्यासोबत पोलिसांच्या वेशामध्ये पोलीस आहे, त्याला माहिती आहे ना कृष्णा आंधळे कोण आहे, याने आपल्या वरिष्ठांना त्याची माहिती दिली का? आणि त्यानंतर तडकाफडकी राजेश पाटीलचं निलंबन जे आहे ते निलंबन होतं. राजेश पाटीलचं निलंबन होत असताना पोलीस प्रशासनानं कोणत्या बेसवर केवळ हा सीसीटीव्ही फुटेज ग्राह्य धरून त्याचं निलंबन केलंय का, की आणखी कोणते पुरावे आहेत? निश्चितच राजरत्न, त्यामुळे या सगळ्यामुळं ही पोलीस यंत्रणा राजेश पाटील सारखे जे काही पोलीस अधिकारी आहेत की जे पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे त्याचा बरोबर उलटा अर्थ घेतात. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं जे ब्रीदवाक्य आहे, सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांच्या विनाशासाठी, इथं मात्र राजेश पाटीलचे सारखे पोलीस अधिकारी मात्र दुर्जनांच्या संरक्षणासाठी सज्जनांच्या विनाशासाठी असं सगळी स्थिती त्या बीड परळी मधल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, एक महत्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मागे पाठबळ असत नाही किंवा एखादं जर पाहिलं तर पोलिसांच्या बाबतीमध्ये स्वतः खंडणीच्या वेळी हा राजेश पाटील वाल्मिक कराड बरोबर दिसतो, जे इतर साथीदार आहेत वाल्मिकचे ते सुद्धा सीसीटीव्ही फुटेजेस मध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. अशा वेळी ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड फरार आहे, सापडत नाही असं म्हटलं जातं. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या होते. खंडणीचं प्रकरण 6 पासून 9 पर्यंत आहे. त्यानंतर 9 डिसेंबरला हत्या होते. हत्या झाल्याच्या नंतर तब्बल 31 डिसेंबरला तो शरण येतो. अशा वेळी तो बीडमध्ये सुद्धा जातो, बीडमधून तो बाहेर पडतो. अशा वेळी ह्या पोलीस अधिकाऱ्यांचा खरंच यांना आश्रय होता का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. निश्चितच हे जे काही 26 अधिकारी ज्यापैकी 4 नावांवर सैन्य काढलेली जी 26 पोलीस अधिकाऱ्यांची यादी आहे, यातल्या 4 नावांवर सुरेश धस जे भारतीय जनता पक्षाचे आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता. आणि त्यामुळे राजरत्न जर आपण पाहिलं तर मग तू जसं म्हणतोय तसं काय मग अन्य काही पोलीस अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते का असा प्रश्न खरंच पडायला वाव आहे. निश्चितपणे जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये सुरुवातीला एसआयटी नेमण्यात आलेली होती. एसआयटी मधले सुद्धा संकेत काही अधिकारी हे बदलावे लागलेले होते. अधिकारी नाही केवळ राजरत्न, किरण पाटील आणि अनिल गुजर आणि बसवराज तेली वगळले तर सर्वच्या सर्व एसआयटीच पुन्हा नवीन गठीत करावी लागली. 1 जानेवारी 2025 ला 10 जणांची पोलीस एसआयटी कमिटी जी आहे ती एसआयटी कमिटी बनते, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे ती बनते आणि बसवराज तेली हे या एसआयटीचे प्रमुख असतात. सुरेश धस 2 जानेवारीला आक्षेप घेतात, देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटतात, बीडच्या पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटतात. 14 जानेवारी 2025 ला पुन्हा नवीन एसआयटी जी आहे ती गठीत होते आणि हे एसआयटी गठीत झाल्यानंतर अनिल गुजर आणि बसवराज तेली जर वगळले तर सगळी एसआयटी किरण पाटीलांपासून शर्मिला साळुंखे वगैरे हे सगळे नवीन पोलीस अधिकारी तयार होतात. जे पहिल्या एसआयटी 10 जणांची असते ती इथं बरोबर 7 जणांवरच येताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आणि काही पोलीस अधिकाऱ्यांचे तर फोटो जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया, मग अगदी मनोज कुमार वाघ, महेश विघ्ने अशा पोलीस नावं जरी आपण सांगितले तरी सांगू शकतो की यांचे फोटो थेट जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया ट्विट करतात. आणि ट्विट का करतात तर धनंजय मुंडेंचे ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी हा महेश विघ्ने जो आहे तो त्या फोटोमध्ये दिसतोय. वाल्मिक कराड सोबतचा याचा फोटो जो आहे तो जितेंद्र आव्हाड ट्विट करतात आणि या सगळ्यानंतर ही एसआयटी गठीत पुन्हा बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संकेत, जर पाहिलं तर माजी सरपंच असणारे बालाजी तांदे यांचं नाव सुद्धा चर्चेत आलेलं आहे. जर पाहिलं तर धनंजय देशमुख जे आहेत म्हणजे संतोष देशमुखांचे बंधू, ज्यावेळेस त्यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घ्यायला गेलेले होते त्यावेळेस कुठेतरी या बालाजी तांदेनी त्यांना धमकी दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. त्यांनी बीड पोलीस अधीक्षकांना एक पत्रच दिलेलं होतं. हाच बालाजी तांदे थेटपणे वाल्मिक कराडसाठी जे आहे आपण ब्लँकेट्स म्हणतो तर ब्लँकेट खरेदी केल्याचं सुद्धा एक सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आलेलं होतं. या बालाजी तांदेच्या चौकशी बाबतीत काही माहिती आलेली आहे का किंवा राजेश पाटील याची काही चौकशी झालेली आहे का? आज तागायत राजरत्न म्हणजे आता आपण लाईव्ह करतोय या क्षणापर्यंत तरी या दोघांची सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतरही केज पोलिसांनी, सीआयडीनं आणि एसआयटीनं 3 जण एकाच प्रकरणाचा तपास करतायत. राजरत्न यांनी त्या बालाजी तांदळेला मग बाबा तू जे रजई खरेदी केल्यास त्या रजया कोणाला दिल्यास, तू स्वतः पेमेंट करत होतास ना त्याचं, तुझ्या दोन्ही हातात त्याच्या रजया दिसत होत्या ना, त्या रजया तू कोणाला पुरवल्यास किंवा तू तुझ्या व्यक्तिगत कामासाठी तुझ्या घरासाठी त्या घेतल्यास याची तपासणी, 1 लाईनची तपासणी तुम्ही करू शकता ना. तुम्ही सहज बोलता या बालाजी तांदळेच्या प्रशासनाबरोबरचे चांगले संबंध आपण बघितलेत. हाच बालाजी तांदळे त्या धनंजय देशमुखांना, जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत, त्यांना पोलीस ठाण्याच्या बाहेर आरोपींचा फोटो दाखवतोय, त्यांना तिथं त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करून त्यांना धमकी देतोय
हे सगळं घडतंय बीड पोलीस केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि हा तिथं गेलाय कशाला, वाल्मिक कराडला भेटायला. मग पोलिसांनी याची चौकशी जी आहे ती चौकशी केली का? राजेश पाटीलला ज्यांना तुम्ही निलंबित केलेलं आहे त्यांच्या निलंबन कशासाठी केलंय, त्यांच्यावर अनुषंगाने कुठला तपास तुम्ही करताय का, याचीही साधी माहिती आतापर्यंत तरी राजरत्न आलेली नाही, जी खर तर समोर येणं फार गरजेचं असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, मूळ प्रश्न हाच इथं उपस्थित होतो. 9 डिसेंबर बघ आता 9 साधारणतः 48 दिवस झाले. 9 फेब्रुवारीला 2 महिने पूर्ण होतील संतोष देशमुखांच्या हत्येला. अजून तो कृष्ण आंधळे फरार आहे. सीआयडी एसआयटी गठीत झाली. सीआयडी एसआयटी गठीत झाल्यानंतर मग सीआयडी त्यांच्या पद्धतीने तपास करते. बसवराज तेली हे प्रशासनातले खूप चांगले अधिकारी आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून ते सीआयडी पुण्याला काम करतात. पुणे शाखेमध्ये त्यांच्या प्रशासनामध्ये खूप चांगली ओळख आहे, खूप चांगले अधिकारी आहे. नवनीत कावत जे प्रशासनातले सिंगम अशी त्यांची ओळख आहे. आणि आता सुद्धा राजरत्न छोटे मोठे गुन्हे जे आहेत त्या गुन्हेगारांवर एमपीडी आणि मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश नवनीत कावत यांनी दिलेले आहेत. पोलीस प्रशासनातली कुठलीही अधिकारी जो आहे तो समोरच्या अधिकाऱ्याला, सह अधिकाऱ्याला त्याच्या आडनावावरून हाक मारणार नाही, त्याच्या नावावरूनच हाक मारेल. पोलीस प्रशासनामधला कोणीही वर्दीमध्ये रील करणार नाही आणि ते ऑन ड्युटी पब्लिश देखील इंस्टाग्राम किंवा अन्य सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणार नाही, असे निर्णय त्यांनी घेतलेत. मात्र असं सगळं असताना असे 2 चांगले अधिकारी या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत. तिकडे ML ताहली यांना देखील नेमलेलं आहे, ज्यांनी तर अजमल कसाबच्या विषयामध्ये काम केलेलं आहे आणि फार चांगला कर्तव्यदक्ष पोलीस कायदे पंडित अशी ML ताहलानी यांची ओळख आहे. हे असेच सगळे चांगले अधिकारी घेतलेत, यांच्या कामाचं खरंच कौतुक आहे. मात्र या अधिकाऱ्यांवरही कुणाचा दबाव आहे का, ज्यामुळं तो कृष्ण आंधळेचा तपास घेण्यासाठी पोलीस असमर्थ ठरतायत, प्रशासन असमर्थ ठरतंय का? आणि मग या सगळ्यातले म्हणजे एवढे सगळे स्ट्रॉंग एव्हिडन्सेस मिळूनही ते SIT कडं किंवा सीआयडीनं सीसीटीव्ही फुटेजेस का सादर केले नाहीत, असे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळं कुठेतरी पोलीस प्रशासनावर दबाव आहे ही शंका यायला वाव मिळतोय. काय सांगशील? निश्चितपणे कुठंतरी जर पाहतोय आपण, प्रसार माध्यमांमधून पुरावे पुढे येत आहेत, प्रसार माध्यमांमधून हे सीसीटीव्ही फुटेजेस पुढे येतात, पण हे सीसीटीव्ही फुटेज प्रसार माध्यमांमधून पुढे आल्याच्या नंतर सुद्धा न्यायालयापुढे हजर का केले जात नाहीत या बाबतीमध्ये कुठेतरी संशय उपस्थित केला जातोय. स्वतः संतोष देशमुखांचे बंधू म्हणतायत की तपास कुठपर्यंत आलाय आम्हाला सांगा. दुसरी बाब पाहिली तर पाण्याच्या टाकीवर चढावं लागतोय त्यांना की तपास कुठपर्यंत आलाय सांगा. आमच्या घरातली व्यक्ती गेलेली आहे, ती वैभव देशमुख म्हणते की माझे वडील गेलेले आहेत, आम्हाला न्याय द्या. ज्यावेळेस एखादं पीडित कुटुंब असं बाहेर येऊन न्याय मागतं, अशा वेळी पोलीस प्रशासनाकडून असेल किंवा तपास यंत्रणांकडून ऍटलिस्ट कुटुंबांना तपास कुठपर्यंत आलेला आहे हे का सांगितलं जात नाही. छोटा जरी गुन्हा घडला असेल तर तपास अधिकाऱ्यांकडून प्रसार माध्यमांना माहिती दिली जाते. या बाबतीमध्ये माहिती का दिली जात नाही? तब्बल 50 दिवसांचा अवधी लोटला जातोय, अद्यापही कोणत्याही यंत्रणांकडून प्रसार माध्यमांना का माहिती दिली जात नाही? जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये सांगितलं जातं की वाल्मिक कराडने पुण्यामध्ये आश्रय घेतला होता, परंतु हाच वाल्मिक कराडच्या बाबतीमधलं सीसीटीव्ही फुटेजेस जे आहे ते बीड मधून थेटपणे पुण्याला येतानाचं जे आहे ते व्हायरल होतं. अशा बाबतीमध्ये या तपास यंत्रणा कोणत्या अँगलनी तपास करत होत्या या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. जर या प्रकरणामधले आरोपी आहे, जो महत्वाचा आरोपी आहे तो कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे, त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना, तपास यंत्रणा अद्यापही का यश येत नाही? एवढे मोठे पथकं तैनात करण्यात आलेले आहेत, तपास पथकं पाठवण्यात आलेली आहेत, तरी सुद्धा त्यांच्या हाती हा कृष्ण आंधळे का लागत नाही? तो विष्णू चाटेचा मोबाईलही अद्याप कुठं आहे? या अनेक मोठमोठे घटना आहेत, हे मोठमोठे पुरावे आहेत, ते पोलिसांना अद्यापही का सापडत नाहीत असा सुद्धा प्रश्नचिन्ह कुठेतरी निर्माण होतोय. तर दुसऱ्या बाजूला हा जो वाल्मिक कराड आहे त्यांची गुन्ह्याची कुंडली कुठेतरी राजकीय नेत्यांकडून पुढे आणण्याचा प्रयत्न होतो. जर पाहिलं तर अंजली दमानिया ज्या की सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यांनी वाल्मिक कराडची सगळी संपत्ती पुढे आणलेली आहे. तृप्ती देसाईंनी सांगितलं की या प्रकरणामधले जे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत जे की वाल्मिक कराडच्या जवळचे आहेत, त्याची मोठी लिस्टच तृप्ती देसाईंनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरती दिल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संकेत या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती कुठंतरी जो प्रकरण झालेलं होतं महादेव मुंडे प्रकरण, त्याचे सुद्धा आरोप होताना दिसत आहेत. या बाबतीमध्ये काय माहिती आहे? निश्चितच महादेव मुंडेंच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आजच महादेव मुंडेंचे कुटुंबीय जे आहेत ते
जे DYSP आहेत, पोलीस उप अधीक्षक आहेत, ज्यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो तपास दिलेला आहे, त्या अनिल चोरमारेंना जाऊन भेटलेले आहेत. त्यांच्या अनुषंगाने माहिती घेतलेली आहे. वाल्मिक कराडच्या दबावामुळे जे आहे ते सगळं प्रकरण घेतलं गेलं नाही असा त्या कुटुंबाचा आरोप आहे. महादेव मुंडेंचा हत्या कधी झाली आहे तर 21 ऑक्टोबर 2023 ला. 15 महिन्यानंतर हे सगळं प्रकरण भारतीय जनता पक्षाचे आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार सुरेश धस हे मुंबईतल्या नरिमन पॉइंट वर असणाऱ्या वसंत स्मृती या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन उघडकीस आणतात आणि त्यानंतर महादेव मुंडे प्रकरणाची चर्चा होते. केवळ महादेव मुंडेच नाही तर चेतना कळसे ज्या कला शिक्षिका होत्या राजरत्न, तर त्यांचे वडील कला शिक्षक होते ह्या चेतना कळसेचे जे आहेत. आणि ह्या चेतना कळसेंना म्हणजे जाऊन मारण्यात आलेलं होतं का त्यांना काही अपघात झालेला होता या बाबतीमध्ये काहीही माहिती आलेली नव्हती. पण या चेतना कळसेची आई नंतर त्यांनी येरोडामध्ये रुग्णालयामध्ये सुद्धा मानसिक धक्क्यामुळे त्यांना हलवावं लागलं. तिथे त्यांच्यावरती उपचार सुद्धा सुरू आहेत. पण अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत ती बीडमध्ये सातत्याने घडतायत. तर पाहिलं तर मध्यंतरी एक क्लिप सुद्धा व्हायरल झालेली होती, मला वाटतं महादेव गीतेंची. रुग्णालयामधून त्यांनी सांगितलेलं होतं की या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हात आहे असं स्पष्ट थेटपणे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं. आपण सांगत नाहीये, स्वतः तो राजरत्न कालच एक नवीन प्रकरण बीड मधलं म्हणजे या वाल्मिकच्या धाकदपटशाहीमुळं किंवा वाल्मिकच्या दहशतीमुळं अनेक जी प्रकरणं होती, जी प्रकरणं समोर येत नव्हती, अशा अनेक प्रकरणं आता समोर यायला लागली आहेत. मग ज्याच्यामध्ये महादेव मुंडेंचं प्रकरण सुरेश धसांनी समोर आणलेलं असेल, चेतना कळसेंचं असेल, किंवा काल एक सौरभ भोंडवे नावाचं ज्या एका मुलाचा जो आहे तो विहिरेमध्ये बुडून मृत्यू कसा झाला, त्याला पोहता येत नव्हतं, मग त्याला तिथं कोणी नेलं, त्या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो समोर आलेला आहे. का मराठी वृत्तवाहिनीवर त्यांच्या कुटुंबियांनी उद्विग्न अशी प्रतिक्रिया देखील दिल्याचं पाहायला मिळालंय. एकंदरीतच अशी अनेक प्रकरणं जी आहेत याच्यावरनं राजरत्न आपल्याला अंदाज येतोय आकाची केवढी दहशत या सगळ्या बीड परळीच्या भागामध्ये असेल. आणि या आकाच्या दहशतीमुळे ज्या कुटुंबाने धारिष्ट कधी केलं नव्हतं की नको आपण सर्वसामान्य कुटुंबाची एक साधारणतः राजरत्न टेंडन्सी जशी असते, आपणही एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचंच प्रतिनिधित्व करतो. बाबा शहाण्यानं कोर्टाची बाहेरी चढू नये, शहाण्यानं पोलीस केस जी आहे ती करू नये, या सगळ्या फंदामध्ये कोणी पडू नये, या सगळ्यामुळं कुठं वाड्या लोकांच्या नादाला लागायचं असं जे काही एक साधारणतः टेंडन्सी सर्वसामान्यांमध्ये असते. अर्थात परिस्थिती सापेक्ष हे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं कोर्टाची पायरी न चढण्यापेक्षा आहे तो सहन या सगळ्या कुटुंबाने केलं. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आकाला जेव्हा SIT कोठडी CID कोठडी मिळाली तेव्हा एक प्रकरण जे आहेत ते उघडकीस यायला सुरुवात झाली. एकट्या परळीत राजरत्न मागच्या वर्षभरात 109 मृतदेह सापडलेत. या 109 पैकी फक्त 4 मृतदेहांची ओळख पटली. तर मग उरलेले जे काही 106 मृतदेह आहेत ह्यांचं नेमकं काय झालं, यांचा खून झालाय, यांची हत्या झाली, असे सगळे प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहेत. आणि आता एक प्रकरण उघडकीस येत आहेत. आणखी किती संसार या आका कंपनीनं उद्ध्वस्त केलेत हे सगळं लवकरच समोर येण्याची देखील शक्यता आहे. संकेत, ज्यावेळी हा आका जो आहे तो CIDच्या ताब्यामध्ये आलेला आहे, त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. तपास यंत्रणा अत्यंत कठोरपणे त्याच्यावरती कारवाई करतात. ही बाब जेव्हा पुढे आली, जनतेला विश्वास झाला आणि त्यानंतर ही आकाची प्रकरणं जी आहेत जनता मोठ्या विश्वासानं मांडताना दिसते. जर पाहिलं तर सुरेश दास ही आकाची सगळी प्रकरणं बाहेर काढतायत, संदीप क्षीरसागर प्रकरणं बाहेर काढतायत, अंजली दमानिया प्रकरणं बाहेर काढतायत, त्या तृप्ती देसाई ज्या आहेत भूमाता ब्रिगेडच्या त्या प्रकरणं बाहेर काढताना दिसत आहेत. खर तर संकेत, एक मोठा प्रश्न निर्माण होतोय बीड मधल्या ज्या पद्धतीनं बीडमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. बीडच्या गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये स्वतः जर पाहिलं तर जे बीडचे जिल्हाधिकारी होते सदानंद कोचे यांनी सुद्धा आपल्या टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये बोलताना माहिती दिलेली होती की त्यांना स्वतः लोडेड रिव्हॉल्वर घेऊन त्यांना त्यांचं काम करावं लागत होतं, अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती. खर तर आता जर पाहिलं तर बीडचं जे पालकमंत्री पद आहे ते स्वतः अजित पवार यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी ही गुन्हेगारी कमी होईल असं तुला वाटतंय, ज्या पद्धतीने आता बीड मधली गुन्हेगारी प्रचंड उच्चांक गाठलेला आहे? अजित पवारांकडनं अपेक्षाच ही आहे मुळात राजरत्न, की ज्याप्रमाणे सुषमा अंधारेंनी 18 जानेवारीला 9:16 एक ट्विट केलं होतं, एक व्हिडिओ दिला होता, ज्याच्यात सुषमा अंधारे म्हटल्या होत्या की दादांनी आता बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न जो आहे तो त्या ठिकाणी आणावा. अजित पवारांनी सुरुवात देखील त्या अनुषंगाने केली राजरत्न. म्हणजे मध्यरात्री 1:30 वाजता कलेक्टर बरोबर बैठक घेऊन, अविनाश फाटक यांच्या बरोबर बैठक घेऊन, अविनाश फाटकांनी ती बैठक झाल्यानंतर ताबडतोब
2000 वाळू माफियांना जे आहे त्या नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी 9000 फाईल्सवर अविनाश फाटक यांनी सह्या देखील केलेल्या आहेत. म्हणजेच दादांनी आपला जो करारी बाणा आहे, प्रशासनावर वचक असणारा नेता अशी दादांची ओळख आहे. त्यामुळे दादांनी ही सगळी सुरुवात बीड मधली अस्वच्छता, बीड मधली गुन्हेगारी रोखण्यासाठी दादांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असं देखील आपण या क्षणी म्हणू शकतो. आणि दादांकडनं अपेक्षा हीच आहे की बीड मधली गुन्हेगारी मुक्त करून बीडची जी ओळख आहे, बीड हा संतांचा जिल्हा आहे, बीड हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग परळीमध्ये आहे. बीड हा सांस्कृतिक वारसा जपणारा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक जिल्हा आहे. प्रति सरकारची स्थापना सुद्धा मला वाटतं क्रांतिसेन नाना पाटलांनी केली. त्यांचं हे बीड जिल्ह्यामधलं वास्तव्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे बीडचा जो इतिहास आहे तोच इतिहास संवर्धन करून ही कुठेतरी गुन्हेगारीचं जे ग्रहण बीडला लागलेलं आहे हे दूर अजित पवारांनी करावं अशीच अपेक्षा अजित पवारांकडनं आहे. राजरत्न काल सुद्धा आपण पाहिलं तर काल आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत होतो. अजित पवार बीड आणि पुण्याचे पालकमंत्री या नात्याने पालकमंत्री त्या ठिकाणी ध्वजवंदन करत असतो. मात्र अजित पवार पुण्यात आल्यामुळं मग बीडला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खरं तर झेंडा ध्वजवंदन होईल का असं बोललं जात होतं. मात्र दादांनी त्या ठिकाणी मंत्री म्हणून क्रीडा आणि युवक कल्याण आणि जे अल्पसंख्याक आणि अवकाफ खात्याचे मंत्री आहेत अजित पवारांच्याच पक्षाचे दत्तात्रय भरणे यांना त्या ठिकाणी पाठवलं. ध्वजवंदन होत असतानाच एका व्यक्तीनं अंगावर डिझेल ओतून आपल्या आत्मदहनाचा प्रयत्न केला. शासकीय कामामध्ये त्यांची अडवणूक केली गेली असं साधारणतः बोलत मुजमुले असं काहीतरी त्या व्यक्तीचं जे आहे ते नाव असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे ही सगळी शासकीय यंत्रणा जी कोणाच्या तरी दबावाखाली काम करते किंवा मग अशा पद्धतीने टोकाचं पाऊल एका व्यक्तीला जे आहे ते उचलावं लागतं. ह्या सगळ्यावर आता अजित पवारांनी जे आहे त्या अंकुश ठेवून सर्वसामान्यांची कामं कशी खऱ्या अर्थानं तडीस नेली जातील, धसास नेली जातील हे सगळं पाहणं गरजेचं आहे. कारण दादांकडनं अपेक्षा आहे. कारण कोविड काळामध्ये सुद्धा दादा पुण्याचे पालकमंत्री असताना राजरत्न दर शुक्रवारी दादा पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये येऊन बसायचे. तास 2-2 तास, 2.5-3 तास दादा तिथं बैठक घ्यायचे, प्रेझेंटेशन घ्यायचे. केवळ दादा एकटेच नव्हे तर दादा सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवायचे, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवायचे. आठवड्याभरातली रुग्णसंख्या काय, तू काय उपाययोजना केल्यास, आठवड्याभरानंतर काय करायचंय, कुठल्या भागात लॉकडाऊन करता येईल, कुठल्या भागातले नियम शिथिल करता येतील, हे सगळं दादा स्वतः जातीनं बघायचे आणि मग त्याचा फॉलोअप घेऊन दादा ते सगळे प्रेझेंटेशन घ्यायचे आणि दादा माध्यमांना याची माहिती द्यायची की आठवड्याभरामध्ये काय झालंय, रुग्णसंख्या घटलीये, कशी घटली. मग कमला नेहरू पासून अगदी ते जम्बो कोविड सेंटर जे शिवाजीनगरच्या सीओपीच्या ग्राउंडवर उभं केलं होतं इथले सगळे अपडेट दादा घ्यायचे, माध्यमांपर्यंत दादा ते द्यायचे. आणि त्याचा रिझल्ट म्हणून पुण्यामध्ये आपण पाहिलं तर दादांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी खूप चांगलं काम झालं होतं. त्यामुळं बीडमध्ये सुद्धा दादांनी अशाच आशयाचं, दादांनीही कुठल्या दबावाला बळी न पडता काम करावं अशीच दादांकडनं ही या ठिकाणी अपेक्षा असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, जसं तू थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगितलं होतं की बीडमध्ये जे मृतदेह सापडलेले होते, काही मृतदेहांची ओळख पटली, काही मृतदेह असे होते 100 पेक्षा जास्त की ज्यांची ओळख पटली नाही. म्हणजे खूप गंभीर बाब आहे. अशा बीडमध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारीनं उच्चांक गाठलेला आहे आणि हे सुद्धा प्रकरण राजरत्न सुरेश धसांनीच समोर आणल्याचं पाहायला मिळालं होतं. म्हणजे इथं बघ ना, गंमत बघ, सुरेश धसांना माहिती मिळतीये, अंजली दमानी यांना माहिती मिळतीये, माध्यमांना सीसीटीव्ही फुटेजेस मिळत आहेत, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना माहिती मिळतीये. मग बीडची तपास यंत्रणा काय करते? तेच ना, मोठा प्रश्न निर्माण होतो की बीडची तपास यंत्रणा नेमकी करते तरी काय, असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय. जर या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं संकेत की संपूर्ण तपासाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर हा तपास कुठपर्यंत आलेला आहे अद्यापही माध्यमांना सांगितलं जात नाही. परंतु ज्या पद्धतीनं जे काही माध्यमांच्या हाती लागतात, जे पुरावे माध्यमांना मिळत आहेत, ते माध्यम त्यांचं काम करतात. माध्यमांनी दाखवलेलं होतं की जे खंडणीच्या बाबतीमध्ये पुरावा जो होता, सीसीटीव्ही फुटेज जे होतं ते माध्यमांवरून पुढे आलेलं होतं. वाल्मिक कराड बीडमधून पुण्यामध्ये येतो, त्याचं सीसीटीव्ही फुटेज माध्यमांनी दाखवलेलं होतं. त्याचबरोबर वाल्मिक कराड कुठे, म्हणजे कसा सीआयडीला शरण येणार आहे हे सीआयडीला माहित होण्याच्या आधी जे आहे ते माध्यमांना माहिती होतं. त्यामुळे वाल्मिक स्वतःच व्हिडिओ शेअर करतो आणि व्हिडिओ शेअर करायच्या आधी माध्यमांना माहिती मिळते की तो सीआयडीला शरण येऊ शकतो आणि पुण्यात सरेंडर होऊ शकतो. ही माध्यमांना माहिती मिळते. त्यामुळे खरंच तपास यंत्रणा काय करतायत
तपास यंत्रणा नेमक्या काय करतात असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. तपास यंत्रणांचं काम आहे की जनतेमध्ये त्यांचा विश्वास, जनतेला त्यांच्यावरती विश्वास असलं पाहिजे, अशा पद्धतीचं काम हे तपास यंत्रणांकडून होणे अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस राजेश पाटील सारखे अधिकारी ज्यावेळेस थेटपणे आरोपींसोबतच खंडणी मागताना दिसत आहेत, खंडणी मागणाऱ्या आरोपींसोबत दिसत आहेत, त्यामुळे कुठेतरी खूप मोठं पोलीस यंत्रणांवरती तपास जे आहे प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होतं. जर आपण पाहिलं संकेत, या प्रकरणामध्ये जो गोपीनाथ मुंडेंचा साधा घरगडी असणारा तो वाल्मिक कराड, त्याची थेटपणे साधा गोपीनाथ मुंडेंच्या घरी जे मिळतं तो काम करणारा माणूस, त्याची थेटपणे संपत्ती पुण्यामध्ये चांगल्या कोटींच्या कुटी उड्डाणे होत आहेत. थेट साध्यांना म्हणजे पुण्यातल्या लोकांना, पुण्यामध्ये साधं अनेक वर्ष भाड्याच्या घरामध्ये जातात घर घेण्यासाठी, त्यांना त्याच वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये बीड मधून येणाऱ्या व्यक्तीला थेटपणे पुण्यामध्ये आलिशान फ्लॅट असतात, 4 BHK फ्लॅट जर पाहिलं तर त्या वाकडमध्ये त्याचा फ्लॅट आहे, काळेवाडी फाट्याजवळ त्याच्या पत्नीच्या नावे फ्लॅट आहे, जर पाहिलं तर हडपसरमध्ये अॅमोनरा टाउनशिप मध्ये त्याचा फ्लॅट आहे, खराडीमध्ये IT पार्क सारख्या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या ठिकाणी IT पार्क आहे अशा ठिकाणी त्याचा आलिशान फ्लॅट असतात. ती ठिकाणी सोलापूर रोडवर मध्ये त्याचे बिझनेस स्पेसेस खरेदी करतो. म्हणजे सर्वसामान्यांना किंवा बॅचलर्स तरुण पोरांना तिथं भाडंच 10 15 20 हजार रुपये भरावं लागतं. त्या FC रोडवर एक व्यावसायिक इमारत याची आहे ज्याच्यामध्ये याची भागीदारी आहे, ज्याची किंमत साधारणतः 20-25 कोटी रुपयांपर्यंतची आहे. अशा बाबतीमध्ये असे सोलापूरमध्ये त्याची संपत्ती येते. बीडमध्ये तर त्याने अख्खे 7 मजली बिअर बार साठी किंवा दारूसाठी त्याने जे आहे जर बिल्डिंगच खरेदी केलेली होती अशी सुद्धा माहिती येते. एवढी सारी संपत्ती या वाल्मिक कराडकडं कोणत्या मार्गाने आलेली होती, जर पुढे अशी सुद्धा माहिती आली, आपणच बातमी केली होती की वाल्मिक कराड वर्षाला 96 लाख रुपये हा मिळकत कर भरायचा. जर आपण पाहिलं मिळकत कराच्या बाबतीमध्ये संकेत 20 ते 30% तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा पर्सेंटेज आपण जे आहे ती मिळकत करच्या माध्यमातून भरू शकतो. जर 30% जर व्हॅल्युएशन जर आपण काढलं की 96 लाखांचं, तर 100% किती होतात विचार केलाय असा? एवढी संपत्ती जी आहे ती वाल्मिक कराडकडे येते कुठून, त्याची चौकशी होणार आहे की नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. संकेत, या प्रकरणामध्ये अद्यापही ईडीची एंट्री झालेली नाही, आर्थिक अन्वेषण विभागाची एंट्री झालेली नाही. काय सांगतील या बाबतीत, काय माहिती? वाल्मिक कराडची घोषित झालेली जी संपत्ती आहे, समोर आलेली जी संपत्ती आहे, आणखीन चर्चा अशी होती की लातूरमध्ये त्याची काहीतरी 9 एकर जमीन जी आहे ती आहे. तपास यंत्रणा अर्थातच याचा तपास जो आहे तो तपास करतील. SITने सुद्धा त्याची जमीन आणि संपत्ती जी आहे स्थावर जंगम दोन्ही गोठवण्यासाठीचा अर्ज केलेला आहे. आज साधारणतः 4-5वा दिवस आहे अर्ज करून, अजूनही त्याच्यावर काय तपास झाला, कारण तपास यंत्रणा माहितीच देत नाहीत राजरत्न की काय करतोय आम्ही. फक्त वन लाईन फ्लॅश येतो, वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याचा SITचा अर्ज ते देत आहेत, किंवा वाल्मिक कराडची कस्टडी मागण्यासाठी SITचा अर्ज, एवढं फक्त एक वन लाईन माहिती मिळते. पुढं काय झालं काही कळत नाही. म्हणजे 9 आरोपी आहेत, 9 आरोपींपैकी 4 आरोपींची फक्त ओळख परेड होते राजरत्न. अशा सगळ्या गोष्टी या सगळ्यामध्ये जर आपण पाहिल्या, आता तू फार महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मांडलास की वाल्मिकची समोर आलेली जी सोसायटी आहे, अॅमेनोरा पार्क मधली जी त्याची काही त्याच्या ड्रायव्हरच्या नावावरती सगळी कंपनी आहे, व्यक्तिगत संपत्ती आहे, त्याची किंमत अंदाजे 75 लाख रुपये इतका असल्याचं पाहायला मिळते. वाल्मिकची पहिली बायको, वाल्मिक कराडची पहिली बायको मंजिली कराड, तिच्या नावावर साधारणतः 4.25 कोटीची प्रॉपर्टी असल्याचं पाहायला मिळतं. दुसरी बायको ज्योती मंगल जाधवच्या नावावर 17.5 कोटीची प्रॉपर्टी असल्याचं पाहायला मिळतं. दोन्हीचं एकत्रीकरण केलं तर किती होतं? 22.25 ते 22.5 पुढे आलेली संपत्ती, ही समोर आलेली संपत्ती. वाल्मिकचा फर्ग्युसन रोडवरची ती बिल्डिंग, आपण ती आलिशान बिल्डिंग पाहिली, आपली रिपोर्टर समृद्धी जाधवनी तर तिथे जाऊन त्याचं वार्तांकन जे आहे ते वार्तांकन केलं, टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. आकाचं पुण्यातलं साम्राज्य कुणाच्या जीवावर, असा स्पेशल रिपोर्ट देखील आमच्या प्रतिनिधी, आमच्या सहकारी समृद्धी जाधव यांनी त्या ठिकाणी जाऊन केलं देखील होतं. ती जर व्यावसायिक इमारत बघितली ना राजरत्न, तर पूर्णतः आलिशानी बिल्डिंग आहे. साधारणतः 25 ते 30 कोटी रुपये ही त्या बिल्डिंगची किंमत असल्याचं पाहायला मिळतं. लातूर मधली 9 एकर जमीन जर आपण म्हटलं तर 1 एकरचा प्लॉट जर आपण म्हटलं साधारणतः 20 लाख रुपयांना एकर आहे. तर बघ ना, म्हणजे इतकं सगळ्या गोष्टी, एवढी सगळी प्रॉपर्टी समोर येते. 96 लाख रुपये तो मिळकत कर भरतोय. ज्या दिवशी हा सगळा सीसीटीव्ही फुटेज समोर येत होते ना, त्या दिवशी वाल्मिक केज मध्ये बिअर बारच्या खरेदीसाठी गेला होता. नशीब राज्य उत्पादन शुल्क विभागाला तरी
वेळेत जाग आली आणि त्यांनी त्याची परवाना जो आहे त्याचा जो काय वाईन शॉपचा परवाना आहे, जी 7 मजली बिल्डिंग त्या तिथं होती आणि त्याच्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर तपास यंत्रणांना ती माहिती सगळी मिळाली होती. घोषित झालेल्या संपत्तीतनं तो 96 लाखाचा टॅक्स भरतोय. तू जसं म्हटलं अगदी प्रश्न तुझा रास्त आहे. प्रश्न आपल्याला पडतात राजरत्न, आपण माध्यम म्हणून ते प्रश्न उपस्थित देखील करतोय. प्रश्न की एवढं सगळं घडतंय, ईडी काय करतंय, सक्तवसुली संचालनालय काय करतंय, सगळ्या कंपन्यांचं जर आपण सगळं काढलं तर 100 कोटीच्या आसपास तर त्याची घोषित झालेली संपत्ती जाते राजरत्न. 100 कोटी आणि 100 कोटीच्या वरती जर संपत्ती गेली तर ईडीने इथं चौकशी करणं गरजेचं आहे की नाही? ईडी चौकशीच नाही करत. जे प्रश्न विचारतायत त्यांना त्याचं प्रायश्चित्त, त्याचं फळ काय मिळतं? डायरेक्ट धमक्या येऊन जातात. टॉप न्यूज मराठीला सुद्धा अशा अनुषंगाने ज्या आहेत त्या अनेक धमक्या आल्याचं पाहायला मिळालं. नंतर जर आपण पाहिलं तर जे तपास यंत्रणांचं काम करताना पाहायला मिळत नाहीत. संकेत, एक महत्वाची गोष्ट आहे, हे वाल्मिक कराड हे जे प्रकरण आहे, जो संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने निर्घुणपणे हत्या झालेली आहे, खरं तर या घटनेचं समर्थन कोणीच करू शकणार नाही. कारण ज्या पद्धतीनं वाल्मिकचं समर्थन करणारे लोक सुद्धा राजरत्न म्हणतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरती संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं मारहाण झालेली होती, त्याचे जे फोटोज व्हायरल झालेले होते, त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. कारण एखाद्या व्यक्तीला तुम्ही ज्या पद्धतीनं रिंगण करून मारलेलं आहे, रिंगण करताय तुम्ही, त्या व्यक्तीचं अपहरण करताय, त्याची चूक काय की फक्त तो त्या ठिकाणी खंडणी मागायला विरोध करतो, त्याच्या गावातील सुरक्षा रक्षकाला मारहाण होते, त्या ठिकाणी तो येतो आणि तो प्रकरण रोखण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा वचवा म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचं, सरपंचाचं, सेवाभावी सरपंचाचं अपहरण करता आणि त्यांना अत्यंत निर्घुणपणे मारता, त्याची अत्यंत हत्या करता आणि हत्या केल्याच्या नंतर हे प्रकरण कुठंतरी दडवण्याचा प्रयत्न करता आणि त्यानंतर मध्ये पोलीस ज्यावेळी त्याचा जो भाऊ आहे धनंजय देशमुख, तो या सुदर्शन घुलेला फोन करतो आणि सांगतो की माझ्या भावाला सोडा. 35 वेळा कॉल केले जातात तरी सुद्धा तो म्हणतोय की तुझ्या भावाला, आता तुझा भाऊ घरीच येईल. अशा पद्धतीने बीडमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीचं अपहरण करून त्यांना सर्रासपणे मारल्या जातं आणि त्यानंतर तपास यंत्रणा काय करतायत, जोपर्यंत या प्रकरणामध्ये जनता आवाज उठवत नाही, आक्रोश मोर्चे निघत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणामध्ये कारवाई का होत नाही? तपास यंत्रणा काय करतायत, पोलीस काय करतायत, गृह विभाग काय करताय, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. आणि ज्यावेळी हे प्रकरण पुढे उचलल्या जात नाही, याचा योग्य पद्धतीने तपास होत नाही, त्यावेळी ज्यावेळेस प्रसार माध्यम आवाज उठवतात, टॉप न्यूज मराठी या प्रकरणामध्ये आवाज उठवतात, त्यावेळेस टॉप न्यूज मराठीच्या संपादकांना जे आहे, वृत्त संपादकांना धमकी, म्हणजे ते कमेंट मध्ये धमकी येते. का धमकी येते त्याचा विचार केलाय का? प्रसार माध्यम त्यांचं काम करतायत, थेटपणे तुम्ही वाल्मिक अण्णा म्हणा, काय म्हणून वाल्मिक अण्णा म्हणा, हा सर्रासपणे गुन्हे करतोय. त्याच्यावरती जर पाहिलं त्या वाल्मिक वरती संकेत खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, वाल्मिक कराडवरती अनेक गुन्हे दाखल आहेत, 22 गुन्हे या वाल्मिक वरती गुन्हे दाखल आहेत. आणि त्या वाल्मिकला तुम्ही अण्णा म्हणून सांगताय. कोण आहात तुम्ही? काय म्हणून सांगताय अण्णा म्हणा? प्रसार माध्यम त्यांचं काम करताय. टॉप न्यूज मराठी निरपेक्षपणे काम करते. टॉप न्यूज मराठीने आजपर्यंत अन्यायाविरोधात जे आहे ते आवाज उठवलेला आहे, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम टॉप न्यूज मराठीनं केलेलं. अशा वेळी याचे चेले सपाटे आहेत वाल्मिक कराडचे, थेटपणे धमक्या देत आहेत, म्हणतात वाल्मिक अण्णा म्हणा. काय म्हणून म्हणायचं? असे गुन्हे करणाऱ्या आरोपींना काय म्हणून आम्ही अण्णा म्हणायचं? अशा आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. तपास यंत्रणांनी या बाबतीमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. जेही कोणी धमक्या देत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. कारण आम्ही आमचं काम करतोय. आम्ही जे आहेत, ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करतोय. ज्या बातम्या घडतायत त्या निरपेक्षपणे बातम्या देण्याचं आम्ही काम करतोय. अशा वेळी जर आम्हाला धमक्या येणार असतील तर त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. कारण आम्ही जनतेला न्याय मिळवून देण्याचं माध्यमांचं काम आहे. कारण लोकशाहीचा स्तंभ आहे, चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडून बघितलं जातं. माध्यमांचं काम काय असतं? माध्यमांचं काम हेच असतं की जनता आणि राजकारण्यांमधला दुवा, जनतेचे जे प्रश्न आहेत, जनतेवरती जो अन्याय आहे तो नेत्यांना विचारणं, जे काही ऑथॉरिटीज आहेत त्यांना विचारणं हे माध्यमांचं काम आहे. ते माध्यम काम करत असताना जर अशा पद्धतीने जर धमक्या येणार असतील तर या धमक्यांना टॉप न्यूज मराठी जुमानणार नाही. टॉप न्यूज मराठी जोपर्यंत संतोष देशमुखांच्या हत्यारांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत टॉप न्यूज मराठी शांत बसणार नाही. निश्चितच राजरत्न, आम्ही आमचं काम धमक्या देणाऱ्यांनी धमक्या देत राहाव्यात. त्यांना जर असं वाटत असेल की आपल्या धमक्यांमुळं टॉप न्यूज मराठी जे आहे ते या प्रकरणावरचं लक्ष विचलित होईल आणि टॉप न्यूज मराठी हे सगळं प्रकरण जे आहे, अगदी 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाल्याच्या दिवसापासून या सगळ्या प्रकरणातले बारकावे जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत, प्रेक्षकांपर्यंत
पोहोचवत आहोत आणि या सगळ्या विषयावरचं आम्ही अगदी तडीस शेवटपर्यंत हे सगळं प्रकरण नेणार आहोत. या सगळ्या प्रकरणातल्या अपडेट वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत, कुणी कितीही धमक्या दिल्या तरी. त्यामुळे पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.